आज 8 मे जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त आम्ही डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय विद्यालयातील शासकीय रक्तपेढी अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामध्ये आम्ही अ, रुग्णांसाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आणि जनजागृतीस्तव आम्ही नाटक आयोजित केले व आकाशवाणीवर मुलाखत दिली. चला तर आज आपण जाणून घेऊया थॅलेसेमिया म्हणजे काय. थॅलेसेमिया हा आनुवंशिक रक्ताचा गंभीर आजार आहे. या आजारामध्ये शरीरात योग्य प्रमाणात रक्त तयार होत नाही, त्यामुळे ॲनिमिया होतो. हिमोग्लोबिन तयार होत नाही, त्यामुळे ॲनिमिया होतो. थॅलेसेमिया मेजर हा मुलांमध्ये तेव्हाच होतो जेव्हा आई आणि वडील दोघेही कॅरियर असतात. विशेष म्हणजे कॅरियर व्यक्ती पूर्णपणे तुमच्या आमच्यासारखं आयुष्य नॉर्मल जगू शकतात आणि अनेकांना याची माहितीही नसते. थॅलेसेमिया झालेल्या मुलांचं मात्र आयुष्य फार खडतर असतं. त्यांच्या आयुष्यात वारंवार आयुष्यात काटे रोवल्यासारखे असतात. त्यांच्या आयुष्यभर त्यांना वारंवार रक्त द्यावं लागतं. थॅलेसेमिया झालेल्या मुलांचा महत्त्वाचा उपचार म्हणजे रक्त संक्रमण आहे. थॅलेसेमिया झालेल्या मुलांना आयुष्यभर वारंवार रक्त द्यावं लागतं आणि नियमित उपचाराची गरज भासते. पण आनंदाची गोष्ट म्हणजे थॅलेसेमिया पूर्णपणे टाळता येऊ शकतो, कारण हा आनुवंशिक आजार आहे. त्यासाठी आपण एक छोटीशी टेस्ट करावी लागते, ती म्हणजे HPLC. लग्नापूर्वी किंवा गर्भधारणेपूर्वी एक साधी रक्त तपासणी करून आपण कॅरियर स्थिती समजून घेऊ शकतो. दोघेही कॅरियर असल्यास योग्य वेळी समुपदेशन आणि तपासणीद्वारे थॅलेसेमिया मेजर टाळणे शक्य आहे. जागरूकता, वेळेवर तपासणी आणि योग्य मार्गदर्शन हीच थॅलेसेमिया प्रतिबंधाची गुरुकिल्ली आहे. चला थॅलेसेमिया जनजागृती करूया, कारण प्रतिबंधच हा सर्वोत्तम उपाय आहे. आज मला सर्वांना एक आवाहन करायचं आहे. आपल्या एका रक्तदानाने रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदान करणे, थॅलेसेमियाच्या रुग्णांना सहकार्य करणे ही माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.